24 डिसेंबरला दुपारी चुनाभट्टी पोलीस स्टेशन हद्दीतील आझाद गल्ली परिसरामध्ये काल एक फायरिंगची घटना घडली होती। या फायरिंगच्या घटनेमध्ये काही संशयितांनी काही इसमांवर फायरिंग केली, ज्यामध्ये एक इसम सुमित येरुणकर याचा मृत्यू झाला आणि यासोबतच इतर 4 इसम हे जखमी झालेले होते। या घटनेला अनुषंगून चुनाभट्टी पोलीस स्टेशनतर्फे कलम 302, 307, 120 ब IPC, 325 आर्म्स ॲक्ट यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। घटनेचे गांभीर्य बघून झोन 6 तर्फे 9 पथके तयार करण्यात आलेली होती। या 9 पथकांनी 8 तासाच्या आत यातील जे 4 आरोपी आहेत या 4ही आरोपितांना ताब्यात घेतलेलं आहे। आज या आरोपितांना मान्य न्यायालयासमोर आम्ही रिमांड कामी उभं केलं होतं आणि 12 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड त्यांना देण्यात आलेली आहे। या संदर्भात आम्ही अधिक तपास करीत आहोत। यातील जे आरोपित आहे हे 4 आरोपित सागर संजय सावंत, सुनील उर्फ सन्नी बाळाराम पाटील, नरेंद्र उर्फ नऱ्या गजानन पाटील, आशुतोष उर्फ बाबू देवदास गावंड हे सर्व चुनाभट्टी परिसरातीलच आरोपित आहेत। त्यांना मी अरेस्ट केलं आहे। आरोपित आणि विक्टीम यांचं पूर्ववैमनस्य होतं आणि या पूर्ववैमनस्यातनंच हा प्रकार घडला आणि 8 तासाच्या आत आम्ही हे आरोपित यांना अरेस्ट केलेलं आहे। पुढचा तपास आमचा चालू आहे। सर, जे 8 आरोपी आहेत हल्लेखोर हे याच्यात गँगशी संबंधित सुमितचेच सहकारी होते असं कळतंय की त्यांनी वेगळे पडल्यानंतर त्यांनी आपलं वर्चस्व निर्माण आरोपित आणि विक्टीम यांचं गेल्या काही वर्षातलं क्रिमिनल रेकॉर्ड आहे। त्यातल्या काही याच्यामध्ये ह्यांनी एकत्र काम देखील केलेलं होतं, पण रिसेंटली आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये यांच्यामध्ये वैमनस्य आलेलं होतं आणि त्यातनं हा प्रकार घडलेला होता। नेमकं काय प्रकार आहे? कारण ते बर्थडेसाठी फोटो शूट करायला गेले होते आणि त्या दरम्यान झालेलं आहे। बंदूक कुठनं आणलेली, त्यांनी काय असं म्हणजे नेमकं प्री प्लॅन्ड होतं काय, त्यामध्ये काय क्लिअर झालं आणि काय पॉलिटिकल अँगल वगैरे आहे? हा तपासाचा भाग आहे। सध्या पोलीस कस्टडी रिमांड हा माझा प्रायोरिटीचा विषय होता। त्या संदर्भात 12 दिवसाची जास्तीत जास्त आम्ही PCR घेतलेली आहे। इंट्रोगेशन आम्ही सुरू करू आणि सगळे जे पैलू आहेत ते पैलू आम्ही तपासून बघू। सर, एकूण किती वेपन वापरले गेले आणि किती एकूण राऊंड फायर झाले या सगळ्या इन्सिडेंट? या इन्सिडेंट्समध्ये जे काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत, त्या घटनेतले काही जे विक्टिम्स आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार 4 वेपन त्यांनी वापरले आणि या 4 वेपनच्या संदर्भात आमचा तपास चालू आहे। राऊंड किती फायर झाले? राऊंडची जी संख्या आहे ती 15पेक्षा जास्त आहे। याबाबत तो देखील आम्ही तपास करतो आहे। त्या ठिकाणी आम्ही सर्चिंग केलेली आहे। या व्यतिरिक्त देखील आम्ही अजून आरोपित आणि विक्टिम्सकडनं आणि साक्षीदारांकडनं तपास करीत आहोत। एक्झॅक्टली मोटिव्ह काय? पैशांचा वाद आहे काय? गँग सुप्रीमेसी इन दी गँग? सर, याच्यामध्ये यांचं वैमनस्य जे झालेलं होतं, या वैमनस्यातनं हा जो कालचा प्रकार झाला, फक्त हा कालच्या प्रकाराला नेमकं काय कारण होतं ते आम्ही तपासून बघत आहोत। सर, सुमितकडून पण काही फायर आर्म्स होते त्याच्याकडे, त्यांनी फायर केले असं काही आहे? घटनास्थळावरनं जिथं विक्टीमची बॉडी होती त्या ठिकाणावरनं एक फायर आर्म आम्ही रिकवर केलं आहे। फक्त ते कोणाचं आहे याबाबत आम्ही आणखी अधिक तपास करून मगच सांगू शकतो। सर, जेव्हा आरोपी पळून गेल्यानंतर हे नेमके मुंबईतच कसे होते? म्हणजे त्यांना पोलीस पकडतील वगैरे भीती नव्हती का, किंवा त्यांच्या मागे कुठे राजकीय वरद हस्त होता म्हणून ते? सदरचे आरोपित आम्ही मुंबईच्या बाहेरच्या परिसरातनं आणलेले आहेत, मुंबईतनं आणलेले नाही आहेत। आमच्या टीम्स त्यांच्या मागावर होत्या आणि तिकडनं त्यांना आणलेलं आहे। सर, आरोपी आणि महिला त्यांच्यामध्ये काही व्यवहारावरून वाद होता का? तशा प्रकारची काही चर्चा आहे का? आतापर्यंत तपासामध्ये काही निष्पन्न झाली? तो तपासाचा भाग आहे। याबाबत जे प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आम्हाला विक्टिम्सकडनं मिळालेले त्यानुसार त्यांच्यात वैमनस्य होतं, त्यातनं ते झालं आहे। फक्त तात्कालिक कारण काय होतं ते आम्ही शोधून काढू। आरोपीचा शोध कसा काय घेतला आपण? काय नाकाबंदी लावली CCTVच्या माध्यमातून? हा टेक्निकल आमचा जो तपासाचा भाग असतो, याच्यामध्ये मी आपल्याला मगाशीच सांगितलं की पूर्ण झोन 6 मधल्या 9 पोलीस स्टेशनच्या 9 टीम होत्या आणि प्रॉपर पोलीस स्टेशनच्या इतर टीम्स होत्या। अशा टोटल ज्या टीम्स होत्या या सर्व टीम्स आमच्या
घटना 3:15 जवळपास घडली आणि तदनंतर मी साधारणपणे 4:05 कमी असताना त्या ठिकाणी घटनास्थळावर पोहोचलो. इमिजिएटली सर्व टीम्स आमच्या लागोलाग पोहोचल्या आणि प्रत्येक टीमला आम्ही टास्क असाईन केलं होतं. त्याच्यातनं हे फ्रुटफुल जो रिझल्ट होता तो 8 तासाच्या आत आम्ही देऊ शकलो. सर